मित्रांनो, मी आहे अर्पिता आणि आपण बनवतो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ता घरगुती किचन मध्ये। चला तर मित्रांनो, आज आपण बनवूया भोगीची भाजी। आता आपला गॅस ला चांगला, आता गॅस पेटून घेऊयात, कढई ठेवूयात। भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या आहेत आपल्याकडे गवार आहे, वांग आहे, बटाटे आहे, गाजर आहे, बोर आहे, आणखी वाटाणा आहे, तुरीचे शेंगाचे दाणे आहेत, आणखी यामध्ये हरभऱ्याचे दाणे आहेत, बटाटा आहे आणि मसाले घेतलेले आहेत। अर्धा चम्मच हळद, 1 चमचाभर धने पावडर, 1 चमचाभर गरम मसाला, 1 चमचाभर किचन किंग मसाला, चमचाभर जिरं, लाल तिखट चमचाभर आणि कांदा लसूण मसाला। त्याचबरोबर आपण घेतलेला आहे कांदा, लाल टोमॅटो, ही तीळ घेतलेली थोडीशी, आणि ही जी चटणी दिसते याच्यामध्ये आपण अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या ह्या कुटून घेतलेल्या आहेत, आणि हा आपण 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आपण घेऊया। आपली कढई छान तापलेली आहे, आपण त्यात जिरं टाकून घेऊया। तळलेला आहे आपली आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया, कांदा टाकून घेऊयात, त्यानंतर टोमॅटो टाकून घेऊयात, आता कांदा टमाटा आपण थोडा लालसर पद्धतीने भाजून घेऊया। कांदा लवकर भाजून व्हावा त्यासाठी थोडं चवीनुसार थोडं मीठ टाकून घेऊया। कांदा भाजून झालेला आहे, कांदा टमाटा तुम्ही बघू शकता, टमाटाही बारीक झालेला आहे, त्यात आता टाकून घेतलेला आहे। आता ह्याच्यात आता ते मिक्स करूया, ठेवून शिजवून घेऊया। हिला ना अगोदर बिगर पाण्याची थोडी शिजवायची, म्हणजे भाज्यांचा सगळा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो। चला तर मित्रांनो, आपली भाजी तयार झालेली आहे। आता ना आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। बघू शकता आपली गरम गरम कशी वाफळलेली मस्त अशी भोगीची भाजी आहे। तुम्हीही करा आणि खा। चला तर मित्रांनो, आणि याच्यावर थोडीशी अशी कोथिंबीर टाकून खा, एकदम चविष्ट अशी भाजी। सो बाय।